कोचिंग आणि कन्सल्टिंग यातला फरक काय? कुठल्या बिझनेसने कन्सल्टंट घेतला पाहिजे की कोच घेतला पाहिजे? कोच आणि कन्सल्टंट मधला फरक कसा असतो? कोच वर्क्स विथ यू तुम्हाला क्लॅरिटी देण्यासाठी, बट कन्सल्टंट काय करतात? कन्सल्टंट एक सिलेक्टिव्ह की आयुष्यात मोठं स्वप्न बघा, किडेमुंग्यांसारखं तर कोण पण जगतं ना. तुम्ही असं काहीतरी करून जा या जगातनं की तुम्ही गेल्यानंतर जग स्तब्ध झालं पाहिजे. एखादी गोष्ट मिळवायची, सपोज मला आयफोन घ्यायचा आहे आणि माझ्या डोक्याचं आयफोन घ्यायचा आणि मी जातो आणि मी आयफोन घेऊन टाकतो, काम संपलं. सो मी कधी कधी असा पण माइंडसेट बघितला. पहिले तर प्रश्न हा आहे की बाबा मार्केटिंगसाठी बजेट का नसतं? हे बजेटिंग का एवढं इम्पॉर्टंट आहे? किती पर्सेंटेज ऑफ मार्केटिंग आणि काय रोल प्ले करतो आणि वाय नीड कन्सिस्टन्सी? सर्वात पहिले कमिंग टू बजेट, मार्केटिंग बजेट काय? तुम्हाला एक फन फॅक्ट सांगू का? हसाल तुम्ही खूप. 80% ऑफ द बिझनेसेसमध्ये नमस्कार. सो आज आपण आपल्या नवीन एपिसोडमध्ये बिझनेसवर बोलू काही याच्यामध्ये नवीन एका गेस्टना बोलवलेलं आहे. ते बिझनेस कन्सल्टिंग करतात. उमर यांचं नाव आहे. सो ते त्यांच्याबद्दल इंट्रोड्यूस करतील. पण आज आपण काय घ्यायचं याच्यातनं? कंपनी आपण चालवतोय तर मल्टिपल प्रॉब्लेम्स आहेत. पण आपण आज 2 ते 3 गोष्टीवरती खूप काम करणार आहोत. ते आहे ऑपरेशन्स कंपनीतले कसे सॉल्व्ह करायचे, दुसरा सेल्स आणि थर्ड इज अ मार्केटिंग. ठीक आहे. या 2 ते 3 ॲस्पेक्टवरती आपल्याला काम करायचं आहे की जर आपला बिझनेस 10 कोटीपर्यंत घेऊन जायचा आहे तर 10 कोटींच्या पर्यंतच्या बिझनेसेसना काय प्रॉब्लेम्स फेस होतात आणि जर ते सक्सेसफुल झाले असतील, 10 कोटीपर्यंत पोहोचले असतील तर ते कसे पोहोचतात हे आपल्याला बघायचं आहे आणि या स्ट्रॅटेजीज आपल्याला लर्न करायचे आहेत आणि तो काय माइंडसेट आहे आणि ते कशा पद्धतीने केलं जातं हे आपल्याला बघायचं आहे. सो आपण त्यांना वेलकम करूयात आपल्या लीड्स टू सेलच्या बिझनेसवर बोलू काही या सिरीजमध्ये. वेलकम उमर. थँक्यू सो मच. सो उमर माझे चांगले फ्रेंड पण आहेत आणि एक चांगल्या ब्रँडला, खूप चांगल्या ब्रँड्सना ते आत्ता कन्सल्टिंग करतात आहे. सो ते त्यांचं इंट्रोडक्शन देतील प्लीज. सो फर्स्ट ऑफ ऑल नमस्कार. थँक्यू फॉर कॉलिंग मी हिअर. माझं नाव उमेर. आय रन ॲम्बिशन लर्निंग नावाची एक बिझनेस कन्सल्टिंग फर्म आहे माझी. त्याच्यामध्ये व्हेरियस इंडस्ट्रीजमधल्या बिझनेसेसला जे अंडर 10 crores आहेत, म्हणजे स्मॉल, मीडियम अँड मायक्रो बिझनेसेसला आम्ही कन्सल्ट करत असतो आणि त्याच्यामधून त्यांना कसं स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंट करून, सिस्टम्स इम्प्लिमेंट करून ग्रो करता येईल याबद्दल आम्ही मार्गदर्शन करतो आणि त्यांचं हँड होल्डिंग करतो. सो आय कॅन से गेले 5 वर्ष झालं आपण हे कार्य करतो आहे. कंपनी इज 2 years old, बट माय एक्सपिरियन्स इन दिस फील्ड इज 5 years old. जेव्हा इन 2020 आय स्टार्टेड विथ माय मेंटर डॉक्टर विष्णू माने सर. ग्रेट. त्यांच्यासोबत हे सुरू केलेलं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सुरू केलेलं आणि आत्ता वी आर डुईंग व्हेरी गुड विथ क्लायंट्स फ्रॉम ऑलमोस्ट ऑल इंडस्ट्रीज, लॉजिस्टिक्स, फॅशन, फूड, फायनान्स, एज्युकेशन, सगळ्या सेक्टर्समधले आपले क्लायंट्स आहेत अँड इट इज गोईंग व्हेरी व्हेरी गुड. वा. आणि काम बघतातच आहे, म्हणजे ऑलमोस्ट आता विष्णू सरांसोबत आणि गर्भसंस्कार क्लासेस जे काही आपला ब्रँड होतोय चांगल्या लेवलला, आज मल्टिपल वर्कशॉप्स, क्लासेस जे काही दिसतंय. सो मला असं वाटतं की ते ह्यूज आहे. म्हणजे आत्ता सध्या जर आपण बघितलं तर तो डिफरन्शिएटर पण मला वाटते त्या लेवलला आपण तुम्ही सगळ्यांनी क्रिएट केला आहे, तो दिसतोच आहे. सो मला थोडंसं जो काही ब्रँड आपला झाला किंवा ज्या पद्धतीने आपण विष्णू सरांच्या तुमचा जो प्रोजेक्ट आहे सो त्याच्याबद्दल थोडंसं सांगाल, हाऊ इट स्टार्टेड आणि तो आत्ता कुठल्या स्टेजला आहे आणि पुढे काय विजन आहे? Okay, so I started with Vishnu sir as a student in 7th standard. येस. 7वीत त्यांना पहिल्यांदा भेटलेलो. 7वीत भेटण्यामागचं कारण असं होतं की माझ्या पॅरेंट्सला माझी खूप काळजी होती की करिअरची क्लॅरिटी नाही आहे मुलाला, ॲव्हरेज स्टुडंट आहे, मग ह्याचं पुढं कसं होईल, काय होईल वगैरे. असं 80sमध्ये होतो मी, पण एक म्हणतो ना टॉप ऑफ द बॅटन पण नाही आणि कमी पण नाही आणि सगळ्यातच ठीक ठीक. मग ह्याचं पुढे कसं होणार, काय होणार, या काळजीपोटी मला सगळ्यांनी, माझ्या घरच्यांनी पाठवलं विष्णू सरांकडे की करिअरबद्दलची क्लॅरिटी भेटेल, जरा कॉन्फिडन्स बिल्ड होईल. 7वीत पहिल्यांदा भेटलो आणि तिथे एक विजन विष्णू सरांनी इम्प्लांट केलं. आमचे जे स्टुडंट्स ट्रेनिंगचे सेशन्स चालायचे की आयुष्यात मोठं स्वप्न बघा, म्हणजे किडेमुंग्यांसारखं तर कोण पण जगतं ना. तुम्ही असं काहीतरी करून जा या जगातनं की तुम्ही गेल्यानंतर जग स्तब्ध झालं पाहिजे. असं एक मोठं विजन त्यांनी आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला तिथं दाखवलं. स्मार्ट पॅक म्हणून सेशन्स चालायचे आमचे आणि तिथून मग जिथं मी कन्झर्वेटिव्ह विचार करत होतो, म्हणत होतो यार शिकू, कुठेतरी जॉब लागला तर लागला, करू आणि निवांत वेळ घालवू, तिथे मग मला म्हणलं की नाही काहीतरी मोठं करायचं आहे. मग मोठं कशातनं करू शकतो? बिझनेसनं करू शकतो. मग बिझनेसबद्दल विचार करायला लागलो, वाचायला लागलो.
विवेक बिंद्रा असतील, राजीव तलरेजा असतील, टोनी रॉबिन्स असतील, ग्रँट कार्डन असतील, गॅरी व्ही असतील, असे सगळे जेवढे पण इन्फ्लुएन्सर्स आहेत पर्टिक्युलरली जे बिझनेसवर बोलतात, सेल्फ हेल्प वरती बोलतात, सायमन सिनेक असतील, सगळ्यांना ऐकायला लागलो असं. आणि ते बिझनेस करत करत ती पॅशन डेव्हलप झाली. बरं, आता कोणताही बिझनेस ओपन करायचा म्हणजे कॅपिटल लागतं. बरोबर आहे. कमिंग फ्रॉम अ मिडल क्लास फॅमिली देयर वॉज नो वन टू प्रोव्हाइड मी कॅपिटल विथ. राईट. विचार केला की काय बिझनेस करू शकतो. एक म्हटलं की यार ट्रेनिंग अँड कोचिंग इज अ फील्ड विच एक्साइट्स मी. की स्टेजवरती असणं किंवा माणसांसोबत इंटरॅक्ट करणं, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, दिस इज द थिंग विच आय वॉन्ट टू डू. मग ते कसं करू शकतोय? विष्णू सर तेच एक ट्रेनर होते ज्यांच्या जे माहीत होते मला पूर्णपणे. सो कोविडचा पिरियड होता 10th मध्ये वी जॉईंड 1 yearचा करिक्युलम सरांचं सुपर 20 नावाने. तिथे खरं तर ऍक्च्युअल जर्नी सुरू झाली. बिझनेस डेव्हलपमेंट बद्दल शिकलो की कसं कोणताही बिझनेस आयडिएशन पासून फ्रँचायझी लेवलपर्यंत घेऊन जाता येऊ शकतो. त्याच्या सोबत डिजिटल मार्केटिंग काय असतं, कॉन्टेंट क्रिएशन कसं चालतं, असं व्हेरियस स्किल्स, पब्लिक स्पीकिंग कसं असतं, हाऊ टू डू काउन्सिलिंग. वी लर्न ऑल ऑफ दीज थिंग्स इन दॅट 1 year. आणि त्या 1 year मध्ये सर्वात मला भावणारा सब्जेक्ट होता तो म्हणजे बिझनेस डेव्हलपमेंट. की ओके, हाऊ अ आयडिया स्टार्टिंग फ्रॉम अ स्क्रॅच राईट टू स्केलिंग इट. आणि म्हटलं की यार ह्याच्यामध्येच करायचं. सो फुल ऑन त्याच्यामध्ये गेलो. आणि लकीली इन 2020 विष्णू सरांनी गर्भसंस्कार चॅलेंज या कन्सेप्टची सुरुवात केली. सो वी वर द फर्स्ट ऑर्गनायझेशन ज्यांनी गर्भसंस्कार या एन्शियंट विधीला डिजिटलाइज केलं पूर्णपणे. सो 2020 मध्ये त्याची सुरुवात झाली. आणि जेव्हापासून त्याची सुरुवात झाली तेव्हापासून आत्तापर्यंत आय एम देअर इन माय GSC फॅमिली. आणि खूप जिजाऊंचे बाळकडू तर खूप फेमस झालं आहे. करंटली रनिंग इन 22 countries. 22 देशांमध्ये आहोत. 3 लाखहून अधिक गर्भवती महिलांनी एक्सपिरियन्स केलेलं आहे. भारतामध्ये करंटली नंबर 1 आहोत. सो 5 years मध्ये खूप मोठी जर्नी बघितली. राईट. आणि खरं तर एक म्हणतो ना की बिझनेस कन्सल्टंट बनण्याच्या आधी किंवा बिझनेस कोच बनण्याच्या आधी प्लेग्राऊंड लागतो. राईट. मला नट्स अँड बोल्ट्स माहिती पाहिजेत ना. मी कुठेतरी धडपडलो पाहिजे, कुठेतरी चुका केल्या पाहिजेत. बरोबर. GSC बिकेम माय प्लेग्राऊंड. बिकॉज विष्णू सरांची मेंटरशिप जिथे मला मिळाली की तू खेळ, तू चूक असं. आणि तिथे मग एक गोष्ट, मग हायरिंग कशी होते, मग अशी होते, मग सेल्स सिस्टम कशा डेव्हलप केल्या जातात, अशा होतात. ऑपरेशन्स कसे स्ट्रीमलाईन केले जातात, अच्छा असं होतं. मार्केटिंग कसं स्केलअप केलं जातं, ओके असं होतं. सो हे सगळं जे बॅकएंडचं ज्ञान होतं ते त्या 5 yearsच्या जर्नीमध्ये येत गेलं, जे अजून पण सुरू आहे आमची GSC सोबतची. अँड आय कॅन से की राईट फ्रॉम स्टार्टिंग टुडे वी आर बिल्डिंग अ व्हेरी सिग्निफिकंट थिंग जे की गर्भवती महिलांना हेल्प करत आहे आणि भारताचं ट्रेडिशन जगभर घेऊन जात आहे. सो तिकडनं मला बाळकडू मिळालं माझ्यासाठी. आणि तिथूनच सुरुवात झाली. देन ॲज सून ॲज आय टर्न्ड 18 अँड देन आय स्टार्टेड ऑफिशियली बाय रजिस्टरिंग माय फर्म. बिकॉज भारतामध्ये तुम्हाला 18 वर्षाच्या खाली करता अलाउड नाही. बरोबर. असं फॉर्म तुम्ही रजिस्टर करू शकत नाही. फॉर्म रजिस्टर केली आणि मग ऑफिशियली सुरू झालो. आणि मग तिकडनं क्लायंट्स भेटत गेले आणि सक्सेस स्टोरीज घडत गेल्या असं. अँड देन इट हॅज बीन अ व्हेरी स्मूथ अँड व्हेरी नाईस जर्नी. राईट. विथ देम. सो आम्हालाही त्याबद्दल ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल धन्यवाद. टू कॉन्ट्रीब्यूट इन दॅट. येस. मी म्हणतोय छोटा आहे का मोठा डिफरन्स आहे, बट आपण त्याच्यावरती डिस्कस केलं पाहिजे की कोचिंग आणि कन्सल्टिंग यातला फरक काय, की हे समजलं पाहिजे. आणि कुठल्या बिझनेसने कोणत्या स्टेजला काय केलं पाहिजे, कन्सल्टंट घेतला पाहिजे की कोच घेतला पाहिजे. सुपर. सो आय विल टेल यू की कोच आणि कन्सल्टंट मधला फरक कसा असतो. कोच वर्क्स विथ यू तुम्हाला क्लॅरिटी देण्यासाठी. ओके. की तुम्ही लेट्स से 10 sets ऑफ ॲक्टिव्हिटी परफॉर्म करतात. या 10 sets ऑफ ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करायचा आहे. ओके. आता तो परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी जी क्लॅरिटी हवी आहे की मी कुठं चुकतोय, माझे विकनेसेस काय आहेत, माझे स्ट्रेंथ काय आहेत, मला कुठे काम केलं पाहिजे, याची क्लॅरिटी तुम्हाला कोचकडून भेटू शकते वाया इन्फॉर्मेशन. बट कन्सल्टंट काय करतात, कन्सल्टंट एक सिलेक्टिव्ह प्रॉब्लेम स्टेटमेंटवरती, फॉर एक्झाम्पल सेल्स होत नाही आहे. ओके. सो वेन यू हायर अ कन्सल्टंट फॉर दिस प्रॉब्लेम, ते कन्सल्टंट तुमच्यासोबत शोल्डर टू शोल्डर काम करतात. ओके. की ओके सेल्स होत नाही आहेत, देन व्हॉट इज रॉंग, टार्गेट ऑडियन्स चुकीचा आहे का, सेल्स प्रोसेसेस चुकीच्या आहेत का, पिच कसं होतोय, फॉलोअप कसा होतोय, प्राइस पॉइंट काय आहे, आपण जे सेल्ससाठी मटेरियल पाठवतोय ना, प्रमोशनल मटेरियल असतात,
ब्रोशर्स असतील, आपले बॅनर्स असतील, Templates. लँडिंग पेजेस असतील, टेम्पलेट्स असतील, त्या बरोबर आहेत का नाही आहेत. हम्म. सो हे जे मायक्रो चेकिंग असतं ना, हे कन्सल्टंट्सचं काम असतं. हम्म. बट वेन यू आर वर्किंग विथ अ कोच तुम्हाला एक फ्रेमवर्क सांगणार हम्म. की ओके दीज आर द 10 steps, यू फिट इन दिस 10 steps अँड देन यू कॅरी फॉरवर्ड. हम्म. आणि ते तुम्हाला एक क्लॅरिटी आणून देणार. बट कन्सल्टंट इज लाईक अ 1 step अहेड ऑफ कोच, जो तुम्हाला स्क्रॅच पासून सगळं एक्झिक्यूट करायला पण मदत करणार. बरोबर. सो हा इज अ फाउंडेशनल डिफरन्स बिटवीन कोच अँड कन्सल्टंट. नाव कमिंग बॅक टू कोणत्या बिझनेस ओनरनं कधी काय घ्यावं. बरोबर. जेव्हा बिझनेस एका स्केलच्या पलीकडे जातो, हम्म. लेट्स से 20 CR, 25 CR, 50 CR, 100 CR, जिथे ऑलरेडी देर इज अ ह्यूज टीम टू मॅनेज, आणि बिझनेस ओनरला एवढा वेळ नाहीये की तो एखाद्या कोच सोबत बसून 4 तास 5 तास डिस्कस करू शकेल किंवा शिकू शकेल आणि मग देन जाऊन इम्प्लिमेंट करू शकेल. ॲट दॅट टाइम दॅट बिझनेस ओनर नीड्स कन्सल्टंट्स फ्रॉम व्हेरी स्पेशलाइज्ड फील्ड. मार्केटिंग इश्यूज आहेत तर मार्केटिंग रिलेटेड कन्सल्टंट्स, सेल्सचे इश्यूज आहेत तर सेल्स रिलेटेड कन्सल्टंट्स, ओके. ॲट अ स्केल. बट वेअर यू आर नॉट स्केलिंग दॅट मच, वेअर यू हॅव ॲम्पल ऑफ टाइम अँड यू फील की मी शिकून पुढे जाऊ शकतो, ॲट दॅट टाइम यू कॅन हायर अ कोच who will come and who will teach you की हे असं करायचं असतं. नाव यू डिझाईन इट फॉर युअर सेल्फ अँड कम बॅक टू मी, राईट. देन आय विल चेक यू. सो हा फरक आहे. सो ॲट बिग स्केल यू गो टुवर्ड्स कन्सल्टंट, ॲट स्मॉल स्केल यू गो टुवर्ड्स कोचेस. आता एक स्मॉल स्केलमध्ये पण काही जणांना असा प्रॉब्लेम असतो की ओके माय बिझनेस इज स्मॉल स्केल बट मला वेळ नाही आहे तेवढा इन्व्हेस्ट. आणि अजून एक पण आहे की माझा प्रॉब्लेम वेगळा आहे असं त्यांना वाटत असतं. माझा प्रॉब्लेम वेगळा आहे किंवा माझा प्रॉब्लेम हा मासेसमध्ये जाऊन शिकून सॉल्व्ह नाही होऊ सॉल्व्ह शकत. नाही होणार. त्यांनी कन्सल्टंट शोधू शकतात ते की Right. तुम्हाला इंडिव्हिज्युअल क्लॅरिटीमध्येच काम करायचं. यू डोंट हॅव टाइम टू इन्व्हेस्ट इन सेशन्स, इन 1 year प्रोग्राम किंवा जसे कोचेस घेत असतात. तिथं जर तुम्हाला वेळ नाही आहे, दे कॅन चूज अ कन्सल्टंट हू कॅन वर्क ऑन अ सिलेक्टेड प्रॉब्लेम स्टेटमेंट विथ देम ऑन अ वीकली इंटरव्हेन्शन ऑर अ मंथली इंटरव्हेन्शन, जसं काही त्यांचे टर्म्स असतील तसे. बट टाइमचा तो एक फॅक्टर असतो जे Right. स्मॉल स्केलमध्ये स्ट्रगल करतात त्यांना. ओके. सो कन्सल्टंट कोचेस त्या स्केलवरती घेणं गरजेचं आहे ज्या स्केलवरती तुम्ही काम करताय. ॲब्सोल्युटली. सो ही एकदम क्लिअरिटीची लाईन आहे. सो आता कन्सल्टिंग आणि कोचिंग करता म्हणजे आपण कन्सल्टिंगबद्दल बोलूयात कारण तुम्ही कन्सल्टिंगमध्ये खूप काम करता. ॲब्सोल्युटली. सो कन्सल्टिंगमध्ये ना मेजर इश्यूज बघितलेत कंपन्यांमध्ये की मला असं वाटतं डेलिगेशनचा ना एक वेगळा मिनिंग लावला आहे लोकांनी. डेलिगेशन म्हणजे एंटरप्रेन्योरला असं वाटतं की मी आता काहीच काम नाही करणार. सो मला सांगितलंय की सेल नाही करायचं, तुझं काम नाही आहे. सो डेलिगेशन ऑपरेशन याच्यामध्ये ना थोडंसं कुठेतरी आपण डायरेक्ट डेलिगेशन ऐकतोय की जसं आपण आत्ता बोलताना बोलत होतो की सेल नाही करायचं आहे, आपण एवढंच ऐकलंय. बट ती जी प्रोसेस आहे मधली ती फॉलो केली जात नाही. आणि त्यामुळे मी ह्यूज प्रॉब्लेम्स बघितलेत कंपन्यांमध्ये. म्हणजे स्मॉल स्केलमध्ये तर असतं की लोकांना, मला तर असं वाटतं की एकतर पहिले काम सुटत नाही हातातनं. ॲज अ उद्योजकाला काम सोडावंच वाटत नाही हातातलं, तर मीच बेस्ट आहे असं कधी कधी वाटत असेल किंवा मे बी आपल्याला आयडियाच नाही की ते करायचंय. सो तुम्ही भरपूर फेस केलं असेल. सो ऑपरेशन्स पहिलं तर डेलिगेशन काय आणि ऑपरेशन्समधनं फ्री का व्हायला हवं एका एंटरप्रेन्योर्सने, उद्योजकाने, याच्याबद्दल काय सांगा. व्हेरी नाईस अँड क्रिस्प क्वेश्चन. सर्वात पहिले डेलिगेशन अंडरस्टँड करून घेऊया. डेलिगेशन म्हणजे माझं ओझं तुझ्यावर असं नाही. डेलिगेशन इज इटसेल्फ अ वर्क जे बिझनेस ओनरनं केलं पाहिजे. सो डेलिगेशन म्हणजे वर्कलोड कमी करणं नाही आहे. डेलिगेशन इज इटसेल्फ अ इंडिपेंडेंट वर्क. बरं, मग ह्याची प्रोसेस कशी होते तर सर्वात पहिले लेट्स से आय एम अ बिझनेस ओनर आणि मला सेल्समधनंच बाहेर पडायचं. तुमचं एक्झाम्पल घेऊयात. नंबर 1 थिंग विच आय नीड टू चेक, माझ्या एक्झिस्टिंग टीममध्ये कोणी या रोलसाठी फिट होत आहे का, ओके, कोणी बसू शकतं का. आय एम नॉट सेईंग 100% फिट, 50%, 60%. इज एनीबडी मॅचिंग माय रिक्वायरमेंट्स जे मला इथे या रोलला हव्यात. नो बडी इज मॅचिंग, ओके लेट्स हायर. बरं, हायर केल्यानंतर माणसं जम्प करतात डायरेक्ट डेलिगेशनवरती की तुम्हाला घेतलंय, आता तू बघ, हे इन्सेंटिव्ह आहेत, एवढं केलं तर एवढं होईल, तू बघ काय करायचं, तुझं बघ. महिनाभरात सेल डाऊन येतो, क्वार्टरमध्ये आपल्याला त्याचा डेलिगेशन नॉट वर्किंग, डेलिगेशन इज नॉट वर्किंग, मलाच घालायला पाहिजे लक्ष, किंवा आपण त्या माणसाला शिवाय. अजून एक आहे, अजून एक भारी डायलॉग आहे, मलाच करायला लागते सगळं, तुम्ही काय करताय वगैरे, हा नोशन होतो. बट इथं आपण खूप महत्वाची स्टेप गाळली. हायर केल्यानंतर त्या माणसाचं ट्रेनिंग होणं गरजेचं आहे. बरं, ट्रेनिंग कधी होईल? ट्रेनिंग तेव्हा होईल ज्यावेळेस तुम्ही डिफाईन कराल की तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये सेल्ससाठीच्या स्टेप्स काय आहेत. बरोबर.
प्रॉस्पेक्टिंग कसं केलं जातं, डोर ओपन कोण करतं, ओपन केल्यानंतर त्याच्या नीड्स आणि रिक्वायरमेंट्स प्रॉस्पेक्टच्या समजून घेण्यासाठी काय तुम्ही टेम्पलेट्स वापरता, काय क्वेश्चन्स वापरता, बरं ते समजून घेतल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीनं पिच करता, तुम्ही कसं तुमचं व्हॅल्यू प्रपोजिशन क्रिएट करता, त्याला क्लोजिंग पर्यंत कसं आणता. तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये जर स्टेप्स डिफाईन नसतील, तुम्ही हायर बेस्ट ऑफ द बेस्ट टॅलेंट करा, ही विल नॉट एबल टू सेल, बिकॉज तुम्ही त्याला सिस्टम नाही दिली ना. बरोबर. तुम्ही त्याला म्हणलं स्वतःचा पाथ काढ, तुम्ही त्याला पाथ वॉक इन करायला दिलाच नाही. सो सेकंड थिंग विच इज मिसिंग इज ट्रेनिंग. राईट. ट्रेनिंग करून आता कसं होतं, हायर, ट्रेन केल्यानंतर मी निवांत शिकवलं ना तुला, तू कर, आता कर. इथे पण मिस आउट होते. फसलं, पूर्णपणे फसलं. ट्रेन नंतर फेज कम्स ऑफ मॉनिटरिंग. नाव आय हॅव ट्रेन यू, नाव कम विथ मी. असं आय विल शो यू, यू ऑब्झर्व, देन यू शो मी, आय विल ऑब्झर्व. मला सेल्स करताना तो ऑब्झर्व कर, विच इज पार्ट ऑफ ट्रेनिंग. देन यू डू द सेल्स, आय विल सिट अँड ऑब्झर्व यू. आय विल टेक यू इन एव्हरी मीटिंग, बट यू विल स्पीक. आणि मी फक्त ॲज अ बेरर चेक तिथं उभा राहील की जर तू कुठे अडकलास किंवा तू कुठे नाही बोलू शकलास तिथं मी बोलेल असं. बट आय विल मॉनिटर यू, आय विल शॅडो यू. असं करून माणसं तयार होतात. आणि या पिरियडला कमीत कमी 9 ते 12 महिने इन्व्हेस्ट करायला लागतात. बरं, हे कोणी सांगत नाही. प्रत्येक व्हिडिओ, युट्यूबवरचा प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक आर्टिकल, प्रत्येक इंस्टाग्राम पोस्ट काय म्हणतं, बिझनेस ओनर शुड फायर हिमसेल्फ फ्रॉम द बिझनेस. एक्झॅक्टली. आणि एकच दिवस काम करायचं, एकच दिवस काम करायचं. वर्क काहीतरी 4 hour वर्क वीक तुमचं बनवा. It is possible. I'm not saying it is not possible. It is 100% possible. But to get that 4 hour work week, you should be willing to invest at least 400 hours with your team. Then तो 4 hour work week possible आहे. Right? So that is wrong असं मी म्हणत आहे. कारण तो एंटरप्रेन्योर उद्योजक तेवढा तयार होण्यासाठी पण त्याने तेवढाच टाइम दिलाय. तो असंच नाही सेल मध्ये आला, तो असंच नाही त्याने बिझनेस सुरू नाही केलंय. सो त्याने जेवढं इन्व्हेस्ट केलंय, तर असं नाही होऊ शकत ना की एक मी पर्सन हायर केलाय आणि त्याला लगेच मी सांगितलं, प्रोसेस सांगितली 1 दिवसामध्ये आणि त्याला म्हणलं तू कर. नाही, नॉट पॉसिबल. 100% नाही. आणि ह्याच्यामुळे मला वाटतं खूप मोठे चॅलेंजेस, प्रॉब्लेम फेस करतात एंटरप्रेन्योर्स कधी कधी. मोठं जर करायचं बिझनेस, मोठं चॅलेंजेस फेस करण्यापेक्षा आहे ना, एकच चॅलेंज सारखं फेस करतात. आता तुम्ही बघा, तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये जर सेल्स नाही होत, सर्वात फर्स्ट तुमच्या डोक्यात काय येते, माणसं बदलली. बरोबर. यू फायर एंटायर टीम, तुम्ही परत माणसं भरता, परत सेल नाही होत आहे. यू ऑब्झर्व अगेन, यू फायर एंटायर टीम, मग तुम्ही सेल्स हेड किंवा सेल्स मॅनेजर आणता, बरोबर, जो XYZ कंपनी मधला एक्सपिरियन्स. आता तो बेचारा त्याचं डोकं लावून काहीतरी थोडंफार करतो आणि थोडे रिझल्ट दिसायला लागतात. देन तुम्ही त्याला, त्या माणसाला शिवाय घालू लागता. परत विशियस सायकल मध्ये तुम्ही अडकलाय. यू फील मॅन इज द प्रॉब्लेम. मॅन इज नॉट द प्रॉब्लेम. सिस्टम अँड प्रोसेस इज द प्रॉब्लेम. आणि हे अंडरस्टँड होत नाही लवकर खूप वेळा. कारण आपण 1 दिवसाचं काय ना, मला अजून एक पण चॅलेंज वाटतो की पहिले तर आपण ट्रेनिंग, कन्सल्टिंग किंवा ट्रेनिंगसाठी, कोचिंगसाठी जातात लोक. सो तिथे आपल्याला हे दिसतं की शिकवलं जातं हे ऑपरेशन्समधनं बाहेर पडा वगैरे वगैरे. बट मेन प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला तिथे एक आयडिया येते की मी ऑपरेशन्समधनं बाहेर पडलं पाहिजे. पण का बाहेर पडलं पाहिजे ना, हे फक्त ना काय म्हणतात की आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची. सपोज मला आयफोन घ्यायचा आहे आणि माझ्या डोक्याचं आयफोन घ्यायचा आहे आणि मी जातो आणि मी आयफोन घेऊन टाकतो, काम संपलं. सो मी कधी कधी असं पण माइंडसेट बघितलं आहे की मला ऑपरेशनमधनं पहिलेच बाहेर पडायचं, कारण मी वैतागलो बिझनेसमध्ये. आणि मी एखाद्या अशा सेशनला किंवा एखादा असं पॉडकास्ट किंवा एखादी अशी व्हिडिओ बघतो, त्यात म्हटलं जातं की यार तुम्ही ऑपरेशनमधनं बाहेर पडले पाहिजे. आणि मला ते कळतं की मी ऑपरेशन बाहेर, आणि मी दुसऱ्या दिवशी ऑपरेशनमधनं बाहेर पडतो. देन इट्स टेकिंग किंवा बिझनेस, आता तिथून बिझनेस डाऊनच जातो खूप वेळा. माझा पण जो काही एक्सपिरियन्स आहे, मला असं वाटतं की ह्याची क्लिअरिटी मिळाली पाहिजे की नेमकं ऑपरेशन्समधनं बाहेर पडून आणि कोणत्या ऑपरेशन्समधनं बाहेर पडून मग तुमचा फोकस कुठे असला पाहिजे, याच्यावर आपण बोललं पाहिजे. मला असं वाटतं. 100% ग्रेट क्वेश्चन. आता ह्याच्यासाठी आय हॅव डेव्हलप्ड अ थिसिस म्हणू शकता किंवा थिअरी ऑफ माय ओन. देर आर 3 टाइप्स ऑफ ॲक्टिव्हिटीज कोणताही बिझनेस ओनर करू शकतो त्याच्या बिझनेसमध्ये. फर्स्ट इज अ क्रिएशन बेस्ड ॲक्टिव्हिटीज. नंबर 1, क्रिएशन बेस्ड ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय, नवीन प्रॉडक्ट, नवीन सिस्टम, रिवॅम्प म्हणतो ना आपण, की मी पूर्ण नवीन काहीतरी आणलं विच विल क्रिएट अ रेव्होल्युशनरी इन माय बिझनेस. दॅट इज अ क्रिएशन बेस्ड ॲक्टिव्हिटीज. नेक्स्ट इज एक्सपान्शन बेस्ड ॲक्टिव्हिटीज, मार्केटिंग अँड सेल्स. मी एक्सपांड करतोय, मी नवीन क्लायंट्स आणतोय, त्यांना क्लोज करतोय, नवीन क्लायंट्स आणतोय, क्लोज करतोय, नवीन क्लायंट्स आणतोय, क्लोज करतोय. अँड थर्ड इज प्रिझर्वेशन काइंड ऑफ ॲक्टिव्हिटीज. प्रिझर्वेशन इज व्हॉट, जे आणलंय त्याला राखण्याचं काम. राईट. 3 सेट्स ऑफ ॲक्टिव्हिटीज आहेत. बरं, जे लोक अडकतात ते कुठं अडकतात माहिती आहे,
ते लोक जम्पिंग करतात. प्रिझर्वेशन एक्सपान्शन. सेल्स मीटिंग केली, मार्केटिंग केलं, नाव क्लायंट्स आर देअर. आता मी प्रिझर्वेशन सगळ्यांचं करणार. अडकले. बरं, प्रिझर्वेशन करतायत, गुड गोईंग, क्लायंट्स आर हॅपी, रेव्हेन्यू इज कमिंग, व्हेरी नाईस. एक्सपान्शन वरती भर नाहीये, सो स्टॅग्नंट आहे. बरोबर. आणि या 2 गोष्टी करत असताना जे मी म्हणलो ना, फर्स्ट ऍक्टिव्हिटी क्रिएशनची, स्ट्रॅटेजिक लेवलच्या गोष्टी नाही घडत आहेत. आत्ता रेलेव्हंट आहात तुम्ही, करंटली यू आर रेलेव्हंट. करंटली जे काही तुम्ही करताय इट इज अप टू द इंडस्ट्री मार्क, ते विकलं जात आहे. इथून पुढच्या 5 वर्षांनी ते विकलं नाही जाणार आहे. राईट. इथून पुढच्या 2 वर्षांनी मार्केट वेगळं असणार आहे. आत्ता करंटली तुमचा कॉम्पिटिटर काहीतरी वेगळं करतोय, जे की एक डिफरन्शिएटर उभं करणार आहे तुमच्या इंडस्ट्रीमध्ये. बरोबर. इफ यू आर नॉट अवेअर अँड इफ यू आर नॉट डुईंग दॅट क्रिएशन टाईपच्या ऍक्टिव्हिटीज, अगेन संपणार. सो बिझनेस ओनरनी प्रिझर्वेशन मधनं बाहेर निघायचं. म्हणजे जे प्रोडक्शनचं काम आहे ना, त्याच्यामधनं तुम्ही एक्झिट लवकर घ्यायची. नेक्स्ट स्टेप इज फोकस ऑन एक्सपान्शन. की एकदा एक्सपान्शन तुम्ही केलं, एक्सपान्शन करायला लागलात, प्रिझर्वेशन इज सॉर्टेड, ऑपरेशन झालेलं आहे. नेक्स्ट स्टेप तुम्ही एक्सपान्शन वरती भर देताय, मार्केटिंग सेल्स तुम्ही करताय. यू जनरेट अँपल अमाऊंट ऑफ पूल फॉर युअर सेल्फ. कॅपिटल जनरेट होतो एक्सपान्शन मध्ये, आणि तो कॅपिटल तुम्हाला युटिलाइज करता येतो क्रिएशन मध्ये. मला नवीन व्हर्टिकल काढायचं आहे, मला R&D करायची आहे, मला नवीन प्रोडक्ट लॉन्च करायचं, सर्व्हिसेस आणायचे आहेत. दॅट कॅपिटल कॅन बी इन्फ्युज्ड इन टू क्रिएशन ऑफ समथिंग न्यू. लोक मिस काय करतात, प्रिझर्वेशन मध्ये आहेत, एक्सपान्शन आहेत, क्रिएशन आहे, दे आयदर गो विथ ओके ऑपरेशन मधनं मी निघालो ना, प्रिझर्वेशन मधनं मी निघालो ना, आता काय काम आहे, किंवा एक्सपान्शन मध्ये आहेत, मार्केटिंग सेल्स, हा झालं ना, सेल्स साठी माणसं लावलीत, आता काय काम आहे. नो, इट इज अ लूप. ते कधी संपणार नाहीये. बरोबर. वेन यू आर नॉट प्रिझर्विंग यू शुड एक्सपांड, वेन यू आर नॉट एक्सपांडिंग यू शुड क्रिएट. इट इज अ प्रोसेस. आणि क्रिएशन हे कधीच थांबणार नाही. बरोबर आहे. क्रिएशन, आता आम्ही GSC मध्ये काम करतोय. 5 years बॅक यू विल सी ओनली वेबिनार, तिथून पुढे कोर्स एवढंच होतं. बरोबर. आज एवढ्या सगळ्या गोष्टी वी आर डुईंग. राईट. म्हणजे प्रेग्नेंट मदरच्या प्रत्येक नीडची काळजी तिथं घेतली जाते. इव्हेंच्युअली इन 5 years इट गॉट क्रिएटेड बाय विष्णू सर्स विजन, की हे प्रोव्हाइड करू शकतो, हे प्रोव्हाइड करू शकतो, हे प्रोव्हाइड करू शकतो, हे प्रोव्हाइड करू शकतो, असं असलं पाहिजे, ऍप थ्रू गेलं पाहिजे, ऍपमध्ये या गोष्टी असल्या पाहिजेत. ही स्पेंड हिज टाइम क्रिएटिंग. राईट. मग हे सगळं आलं कुठेतरी. बरोबर. म्हणजे क्रिएशनची प्रोसेस, नवीन गोष्टी, स्ट्रॅटेजिक थिंकिंग. ओके, मला ही डेमोग्राफी जास्त रिझल्ट टर्न आउट करून देऊ शकते, लेट मी शिफ्ट माय एंटायर फोकस हिअर. राईट. दिस इज अ स्ट्रॅटेजिक फोकस. दिस इज नॉट अ मार्केटिंग ऍक्टिव्हिटी. ऍक्च्युअली मार्केटिंग इज द लेबर ऑफ अट्रॅक्टिंग दॅट डेमोग्राफिक टार्गेट, बट ते चूज करणं इट इज अ स्ट्रॅटेजिक ऍक्टिव्हिटी. सो बिझनेस ओनर मिस आउट करतात. आणि ते पण का, बिकॉज जसं तुमचा सेकंड होता की ऑपरेशन्स मध्ये अडकलेलं. आता ऑपरेशन्स मध्ये अडकायला का भाग पडतं, ओव्हर अटॅचमेंट टू द प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस. माझे, मला जमतं, मी करू शकतो, मी जर नाही केलं तर कंप्लेंट्स वाढेल, कॉस्ट वाढेल, क्वालिटी जाईल. प्रोडक्टच्या प्रेमात सर्वात पहिले प्रोडक्टचं प्रेम सोडलं पाहिजे. बिकॉज ज्यावेळेस तुम्ही प्रेम सोडता त्यावेळेस यू बिकम लाईक अ थर्ड पर्सन ना. ओके, ही माझी सगळी सायकल आहे, ह्याच्यामध्ये लेट्स से आय एम अ मशीन, मी सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय, तर ही जी मशीन आहे ही 15 लोकांना प्रोव्हाइड करू शकते. राईट. ते पण विथ ऍव्हरेज क्वालिटी ऑफ 75%. राईट. जर मला 100%ला न्यायचं असेल तर 7च लोकांना मी प्रोव्हाइड करू शकतो. बरं, आता तर मला क्लायंट 70 हवेत, म्हणजे माझ्यासारखे 10 क्लोन हवेत. ऑब्व्हियसली. सो नाव यू आस्क अ क्वेश्चन की माझ्यासारखे जर 10 क्लोन तयार करायच्यात, मग त्याची प्रोसेस काय. बरं, प्रत्येक माणूस तुमच्यासारखा नाहीये. अगेन अ कॅच, सर्व्हिस बिझनेस ओनर्स. राईट. देन व्हॉट आय शुड डू. आन्सर इज प्रोसेस. आपण स्ट्रीमलाईन करायची, प्रोसेस ओरिएंटेड. तुमची एजन्सी आहे पर्सनल ब्रँड क्रिएशन, कॉन्टेंट क्रिएशन. व्हॉट इट टेक्स टू क्रिएट अ पर्सनल ब्रँड ऑफ एनी पर्सन. राईट. हाऊ टू डिराईव्ह त्यांच्याकडचे टॉपिक्स, मग त्या टॉपिक्सला कसं रील आयडियामध्ये कन्वर्ट करतात, डॉक्युमेंट करा ना स्ट्रेट. राईट. अँड देन त्याच्यावरती माणसं सोडा की ओके करून बघूयात काही प्रोफाईल सोबत. मी नाही यांच्यासोबत काम करत, आयडिएशनला तू कर, आणि तू मला आयडिया काढून दाखव की तू कशा काढतोयस. ट्रू. आय विल एक्झामाइन इफ माय प्रोसेस इज वर्किंग ऑर नॉट, जशी मी सेट करून दिलेली आहे. आणि एकदा ही SOP क्रिएट झाली, आता कॉन्टेंट क्रिएशन मी काय एक्झाम्पल पकडला, बाकी सगळे सर्व्हिसेस सॉर्टेड आहेत. तुम्ही लेबर मॅनेजमेंट पकडा किंवा तुम्ही HR सर्व्हिसेस म्हणा, इट इज अ डेझिग्नेटेड प्रोसेस. त्याला तिथं मॅनपॉवर इझिली वाढवू शकता. राईट. कॉन्टेंट क्रिएशन इज अ क्रिएटिव्ह प्रोसेस. इथे मॅनपॉवर अपस्केल करणं इज नॉट
म्हणजे दॅट मच इझी. म्हणजे कुठल्या फ्रेशर पर्सन ते नाही होऊ शकत 100%. बट दिस इज पॉसिबल इफ यू स्ट्रीमलाईन द प्रोसेस, इफ यू अंडरस्टँड द सायकोलॉजी. ओके, मी तुमच्या समोर बसलोय, माझा पर्सनल ब्रँड जर क्रिएट करायचा, मला ह्याच्याकडनं टॉपिक्स डिराईव्ह करायचे, ह्याच्या इंडस्ट्रीमध्ये आय नो की हे असं चालू शकतं. बरोबर आहे. आय गिव्ह अ टेम्पलेट टू माय पर्सन, यू सिट विथ दिस पर्सन, 2 तास तुम्ही एकत्र गप्पा मारा, बोला, आणि तू काढ माझ्यासाठी टॉपिक्स. अँड इफ आय एम एबल टू डिराईव्ह द सेम रिझल्ट विच आय वुड हॅव बीन तिकडे, आय एम सॉर्टेड, हो गया काम. सो प्रोसेस एकदा सेट केली, राईट, माणसांना ट्रस्ट केलं की ओके नाव यू डू, आणि त्यांना मॉनिटर करत राहिलं की इफ इट इज हॅपनिंग ऑर नॉट. राईट. आणि इव्हेंच्युअली ते मॉनिटरिंगसाठी पण यू कीप अ पर्सन, or you keep someone who is experienced. ज्यानं खूप वेळा ती प्रोसेस केली आहे, दॅट पर्सन इज सिटिंग, ही इज मॉनिटरिंग, ही इज रिझॉल्विंग द क्वेरीज, यू आर जस्ट जनरेटिंग द एक्सपेक्टेड आउटकम आउट. राईट. असं सुपर सॉर्टेड प्रोसेस टू गेट आउट ऑफ द ऑपरेशन्स. एक नंबर. सो कसं आहे, मी माझी एक स्टोरी सांगतो की मी आता सेल्समध्ये आहे. म्हणजे मी ज्या लेवल मी जे काही काम करत आलो त्यामध्ये मी सेल्समध्येच माझं जास्त काम आहे. सो आता माझ्या कंपनीमध्ये पण मी सेल्स बघतो. सो मी सांगतो, मी कुठे अडकतो पर्सन एखादा. सो आता ऑलमोस्ट माझे मी बघतोय की जवळपास 50 to 60 कॉल्स व्हायचे माझे डेली. मी जरा वर्कआउट केलं होतं तर ते मी बघितलं पहिले की यार मी एवढे कॉल्स करतो, मी एवढा बिझी आहे दिवसभरामध्ये, 50-60 कॉल ऑलमोस्ट तुम्ही. आणि असं आहे ना की तुम्ही आता मी बोलतोय 2-4 मिनटं 5 मिनटं असे बोलणं होतं, कारण सेल्सचे कॉल आहेत ना, तुम्ही ठेवू पण शकत नाही. आणि ऑपरेशन्समध्ये पण थोडंफार की कोणाची स्ट्रॅटेजी नाही झालं ते, कोणाचं काय चाललेलं आहे आणि अशा गोष्टीमध्ये. सो मी एक पॅटर्न बघितला की आपण कसं अडकतो. की एक पहिली गोष्ट मला असं वाटलं की मीच या लोकांना कॉल केले पाहिजे का, कारण ते माझ्या रेफरन्सनी किंवा कुठल्या तरी कनेक्टने आलेत. ठीक आहे. दुसरा की कोटेशनमध्ये ना प्रत्येक वेळी मी चेंज करायचं, देर इज अ चेंज समथिंग. कारण ना मग उमर यांचा थॉट प्रोसेस वेगळा आहे, तर बी चेंज इन कोटेशन. आता ते कोटेशन बनवायला मला 1 ते 1.5 तास जायचं, सोचणं आहे आपको. त्यानंतर मी तिसरी गोष्ट बघितली की म्हणजे ह्या 2 गोष्टीमध्ये मी अडकलो. पहिले तर मीच बोललं पाहिजे, माझे क्लायंट्स आहेत किंवा माझ्या कनेक्शने आलेत. जर मी आज कोणाला दुसऱ्याला दिलं माझ्या टीम मेंबरला तर ते होणार नाही, किंवा जर झालं तरी ते एवढा ट्रस्ट नाही ठेवणार त्याच्यावरती. अगेन देर इज मग मी एक फिअर बघितला, सेल्सचा फिअर आहे तिकडे, की क्लोजिंग डिले होऊ शकतं. मे बी करेल माझा नवीन पर्सन, बट क्लोजिंग डिले होईल. सो मी एक पॅटर्न बघितलं माझ्या ह्याच्यातला की यार मतलब एंड काय आहे की भीती आहे कुठेतरी. बरोबर. आणि दुसरं काय माहिती का त्यासोबत, दुसरं हे आहे की तुम खुद को बहुत समझ रहे हो, बहुत कुछ हो और तुम बहुत कुछ कर रहे हो. सो मला लक्षात आलं की यार अशा गोष्टींमध्ये सुद्धा आपण अटकू शकतो. सो मी काय केलं त्याच्यानंतर, मी पहिले सेल्स पर्सन हायर केला. ठीक आहे. बिझनेस डेव्हलपमेंट म्हणजे मी एक कोऑर्डिनेटर हायर केला माझ्यासाठी. आणि तो कोऑर्डिनेटर आल्यावरती सुद्धा मला एक 8-10 दिवस लागली ही गोष्ट ऍडजस्ट नाही द्यायला, नाही ना की बाबा नाही हे तू कर. आणि मी जेव्हा ही गोष्ट दिली ना, म्हणजे आता मला असं वाटतं की एक 20-25 दिवस झालेत मला ही गोष्ट सुरू करून. सो मी काल बघितलं तर मी काल ना 1 कॉल केलाय. वा. 1 कॉल. आणि मी देर इज 0 इम्पॅक्ट ऑन आवर सेल्स. आणि मी हे पण सांगतो की आत्ता ना मागच्या 3 महिन्याच्या क्वार्टरमध्ये जेवढं आम्ही केलं ते या 1 महिन्याच्या क्वार्टरमध्ये झालं, म्हणजे 1 महिन्यामध्ये झाले. आणि फक्त आणि मला हेच गोष्ट तिथं ऑब्झर्व झाली की यार जब तक म्हणजे ही प्रोसेस मी फॉलो केली. असं नाही झालं की आला माणसाने दिलं, मी चांगला शिकवू शकतो, कारण मी सेल केलंय ना. माझा तो एक्सपिरियन्स मी तुम्हाला जर दिला तर तुम्ही बेस्ट काम करू शकता. सो मी काय केलं, मी ट्रेनिंगवरती काम केलं. मी सिम्पल प्रोसेस बनवल्या. हे CRM आहे, हे असं कॉल करायचं, या टाईपचे लोक आहेत. मी ज्या पर्सनला सांगेन की या टाईपमध्ये डिस्कशन करायचं आहे, जेव्हा माझ्याकडनं एखादी इन्क्वायरी येते, तिथे एक प्रोसेस लावली. सिम्पल SOP डॉक्युमेंट बनवला, तो तिच्याकडे दिला, म्हणलं हे फॉलो. माझं एंटायर शेड्यूल ते मॅनेज होतं. मला माहिती आहे की आता कुठल्या डेला कुठे जायचं आहे. मी सध्या जे मला करायला पाहिजे होतं, सेल वाढवायचं, स्ट्रॅटेजी बनवायच्या आहेत, नवीन अजून सर्व्हिसेस इनबिल्ड करायच्या आहेत. सो त्या गोष्टी म्हणजे आता मी क्रिएशनवरती काम करतोय. गॉट मी राईट. बरोबर. सो दिस इज द फेस. हा ना. सो या टाईपमध्ये झालेलं आहे. सो हे तुम्ही खूप वेळा ऑब्झर्व केलं असेल की अशा पण गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये एंटरप्रेन्योर अडकतात. 100%.
बरोबर ना. हो. सो हा भले छोटा प्रॉब्लेम वाटत असेल, पण मी म्हणतो की दिस इज ह्यूज. ॲब्सोल्युटली इट इज ह्यूज. बिकॉज सी आपलं ब्रेन आहे ना, इट इज वायर्ड टू वर्क ऑन एव्हिडन्सेस. म्हणजे हे सगळं तुम्ही जर विचारताय आणि जर ते येत आहे, थिंकिंग हे खूप लेस इथं घडतं आहे. स्पॉट इट इज कमिंग ना, राईट. वाय? लास्ट 5 years ऑब्झर्वेशन्स आहेत, एव्हिडन्सेस आहेत, इन्फॉर्मेशन स्टोर्ड आहे, त्याच्यातनं येत आहे. राईट. इट्स नॉट की ओके क्वेश्चन 5 minutes थिंकिंग AI सारखं की लेट मी अक्युमुलेट देन आय एम स्पीकिंग. इट इज नॉट देअर. सो ओनली थिंग विच यू कॅन से, यू कॅन डू, यू कॅन व्हिज्युअलाइज, जे की तुमच्या इथं स्टोर असेल ते तुम्ही विचार करू शकता, तेच तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता, ते तुम्ही कृत्य आणू शकता. बिझनेस ओनर्सचं होतं काय, यू हॅव पर्सनली बीन इन टू कोचिंग राईट फ्यू इयर्स बॅक. येस. बरोबर, तुम्ही स्वतः ऑलरेडी कन्सल्टंट ॲज अ कोच काम केलेलं आहे. बरोबर. सो यू नो द फ्रेमवर्क, फ्रेमवर्क बॅक ऑफ द माइंड तुम्हाला माहिती आहे की काय व्हायला पाहिजे, की कसं ट्रेन करायचं टीमला. येस. त्या बिझनेस ओनर्सचं काय, ज्यांचं बॅकग्राऊंड पण बिझनेसचं नव्हतं, फ्रेश आलेले आहेत, अँड नाव दे वॉन्ट टू ट्रेन द ट्रेन. बिग क्वेश्चन मार्क की काय असतं ट्रेनिंग. हिअर यू नीड समवन टू असिस्ट यू. राईट. बिकॉज ते तुमच्या ह्याच्यात स्टोर्ड नाहीये. 100% इन्फॉर्मेशनच नाहीये ना, इन्फॉर्मेशनच नाहीये. यू आर बेस्ट इन युअर सब्जेक्ट, नो डाऊट, बट यू डोंट नो हाऊ टू ट्रेन. यू डोंट नो हाऊ टू बिल्ड सिस्टम. राईट. बेस्ट आहात तुम्ही, तुमच्या इंडस्ट्रीमध्ये बेस्ट आहात, प्रॉडक्टमध्ये बेस्ट आहात, बट ही इन्फॉर्मेशन कोणी आजपर्यंत दिली नाही ना. सो क्वेश्चन मार्क आहे, म्हणून स्ट्रगल असतो. तो स्ट्रगल स्वतःच्या इनकॉम्पिटन्सीमुळे नसतो की मी कुठेतरी ऍज अ बिझनेस ओनर लॅक करतोय. अरे नो, असं नाहीये. तुम्हाला जर कोणी इन्फॉर्मेशन दिली तर तुम्हाला ते पण करता येणार आहे. गंमत ही आहे की कोणी दिली नाहीये, म्हणून लोक सेल्फ डाऊट मध्ये जातात. राईट. Okay, I'm not doing something good as a business owner. I think I'm lacking somewhere. असं लोक विचार करायला लागतात. बट इन रियालिटी यू आर नॉट लॅकिंग बॉस. हॅलो, यू जस्ट नीड अ लिटल बिट ऑफ मोर इन्फॉर्मेशन. राईट. दॅट्स इट. आणि ती इन्फॉर्मेशनच नाहीये फक्त. वी डोंट नो. म्हणजे काय आहे की जसं मी आता मागे एका ट्रेनिंगला गेलो होतो, तर तिथे त्याने सांगितलं की तुम्हाला 2च कामं जमतात ॲज अ एंटरप्रेन्युअर. त्याने असं सांगितलं, एक ना तुम्हाला सेल्स करता येतो, विक्री करता येते ॲज अ उद्योजक म्हणून, आणि दुसरं तुम्हाला येतं लोक मॅनेज करता येतं. त्याने सांगितलं की तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही येत नाही. तुम्हाला सिस्टम बिल्ड करता येत नाही, तुम्हाला प्रोसेस लावता येत नाही, तुम्हाला लोकांना ट्रेन करता येत नाही, तुम्हाला एक्सपान्शन करता येत नाही, आणि तुम्हाला हे सगळं येत नाही, पण तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला सगळं माहिती आहे कसं करायचं. कारण तुम्ही IKEA kills you. I know everything attitude. एक्झॅक्टली. संपला तुम्ही तिथे. हा ना. तिथे तुम्हाला वाटलं. काय वाटतं ह्याच्यावरती? ही 2 गोष्टी तर आहेतच, म्हणजे ह्या 2 गोष्टी येतात, बट ह्याला किती रिलेट करताय की तुम्ही खरंच ह्या 2 गोष्टीच येतात उद्योजकाला? ऍक्च्युली येण्याला जसं म्हणलं ना, अगेन कमिंग बॅक, इन्फॉर्मेशन. बिकॉज शिकलेला नाही आहात की कसं सिस्टम बिल्ड करायची, कशी प्रोसेस बिल्ड करायची, माहीत नाहीये. माहीत करून घेतलं की ते पण शक्य होणारच आहे तुम्हाला. अल्टिमेटली दॅट इज अधिक अनडिनायबल ट्रूथ आहे की ते तुम्ही करू शकणार आहात. प्रश्न असा आहे, तुम्ही इच्छुक आहात का माहिती करून घ्यायला? प्रश्न हा आहे. खरं. सो लेट्स से तुम्ही जसं म्हणलं सेल्सच एक्झाम्पल घ्या, मला सेल्समधनं बाहेर पडायचं, इट इज आउटकम. म्हणजे इच्छेचा पार्ट हा आहे की सेल्समधनं बाहेर पडण्यासाठी तुम्ही ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहे त्या गोष्टी करायला इच्छुक आहात का, आणि त्या गोष्टी शिकायला इच्छुक आहात का? क्वेश्चन मार्क इज युअर. पडायचं तर सगळ्यांनाच बाहेर पडायचं असं. बरोबर. सो इवन इफ यू डोंट नो, इट इज फाईन, बट आर यू विलिंग टू लर्न? राईट. शिकण्याची तयारी आहे का? असं कोणाचं ऐकण्याची तयारी आहे का? राईट. देर इज अजून एक चॅलेंज आहे बरं का, मला असं वाटतं की आता मला यातनं बाहेर पडायचं, हे असं ठरलं आपण ऑपरेशन्समधनं बाहेर पडायचं, मला लोक घ्यायला लागतील ना. बरोबर. आणि देर इज अ चॅलेंज की तुम्हाला सॅलरी पे करायची आहेत. सो मला असं वाटतं की एक तर इन्फॉर्मेशन घ्यायची, मला आज कन्सल्टंटची गरज आहे, असं मला दिसलंय की मला कन्सल्टंटची गरज आहे, बट देर इज अ इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. आणि त्यानंतर टीम पण हायर करायची, अगेन इन्व्हेस्टमेंट. सो मी खूप वेळा हे बघितलंय की डे टू डे ऑपरेशन्समधून लोक बाहेर याच्यामुळे पण नाही पडत, कारण त्यांना एक फिअर असतो की यार मी ऑपरेशनमधनं बाहेर पडण्यासाठी लोक तर मी हायर करतो, बट व्हॉट अबाउट द मनी? सो इथे आपण ॲज अ कन्सल्टंट तुम्ही काय सांगता लोकांना की यार तुम्ही का या गोष्टी केल्या पाहिजे? का एकतर क्लिअर झालं आहे की आपल्याला माहिती नाही आहे म्हणून लोक घ्यायची. कन्सल्टंट का घ्यायचं आहे? कारण आपल्याला माहीत नाही कसं ग्रो व्हायचं आहे. दुसरं, लोक का घ्यायचे आहेत?
कारण तुम्हाला एक्सपान्शन करायचं आहे. यू हॅव टू क्रिएट समथिंग. बरोबर. बरोबर ना. सो या प्रॉब्लेममधून हे मला वाटतं हे थॉट लेवलला आहे का हा एक ग्राउंड रिअलिटी आहे? ग्राउंड रियालिटी आहे. आणि याच्यातनं कसं बाहेर पडायचं आहे म्हणजे हा जो तुम्ही सांगता तो लूप आहे. येस. पैसा आए तो मैं कुछ करू, मैं कुछ करू तो पैसा पैसा आहे. आहे. बरोबर आहे ना. खरं, हाच लूप खरं. राईट. पैसे नाही आहेत म्हणून बिझनेस ग्रो होत नाही. बिझनेस ग्रो होईल तेव्हा पैसा आहे. पैसा येईल. असं मेंटॅलिटी आहे. खरं. नाऊ हिअर या स्टेजला बिझनेस ओनर इज स्टक बिटवीन स्ट्रगल अँड सर्व्हायवल. म्हणजे तो खूप जास्त उठाठेवा करतो त्याच्या बिझनेसमध्ये की मला काहीतरी करून सर्व्हाइव्ह व्हायचं आहे, हा मंथ मला काढायचा आहे. तो या स्टेजला आहे. या स्टेजमध्ये त्यांनी अजिबात विचार नाही केला पाहिजे की मला ऑपरेशन्समधनं बाहेर पडायचं आहे. या स्टेजमधनं एकच फोकस पाहिजे ना की मला कन्सिस्टंट रेव्हेन्यू आणायचा. हा विचार कधी येणार की मी इन्व्हेस्ट नाही करू शकत? वेन यू आयदर यू आर कंजूस, क्लिअर. सेकंड यू ऍक्च्युअली डोंट हॅव मनी. दोनच पर्स्पेक्टिव्ह मध्ये हा विचार येऊ शकतो. सेकंड पर्स्पेक्टिव्ह विच इज अ जेन्युइन पर्स्पेक्टिव्ह, तिथे तुमचा फोकस हा असला पाहिजे की ओके मला किती लागणार आहेत फॉर मी टू हायर अ टीम ऑफ लेट्स से 2 people अँड अ कन्सल्टंट किंवा लेट्स से ओनली 2 people. आय विल नीड अ एक्स्ट्रा ॲडिशनल इन्कम ऑफ मिनिमम 2 lakh rupees बरोबर टू बेअर दिस 2 person. मग आता हे एक्स्ट्रा ॲडिशनल 2 lakh रुपये मी कुठून आणायचे? बरोबर. मी कोणते क्लायंट्स जाऊ शकतो किंवा मी कसा माझा सेल वाढवू शकतो, मी कोणत्या डेमोग्राफीज मध्ये विकू शकतो? पहिला काय तिथे केलं विचार पाहिजे? केला पाहिजे. पहिला तिथे विचार करा. बिकॉज आता फंड्स नाही आहेत ना. बरोबर. फंड्स कुठून येणार आहेत? मार्केटिंग सेल्स मध्ये Sales. येणार आहेत, सेल्स मधून येणार आहे, विक्री करूनच येणार आहे. बरोबर. सो देन विकायला सुरू करा ना. अक्युम्युलेट फंड्स अँड देन थिंक की ओके देन आय विल हायर. स्ट्रॅटेजिकली तुम्ही त्या रिसोर्सेस स्टॅक करा. बरोबर. लोक कुठे चुकतात? हायर करून किंवा पैसे घालवून तुम्ही ब्लाइंड इन्व्हेस्टमेंट केली, बट यू नेव्हर नो की ही इन्व्हेस्टमेंट आता करायची होती का नव्हती. लॉटरी टाकले आणि बघतोय आपण कसं होईल होईल का. इट डझंट वर्क इन बिझनेस. म्हणजे मला हायर करायचेत लोक, एका स्टेजवरती हायर करायचे, तोपर्यंत माझा सगळा एफर्ट हा मार्केटिंग सेल्स थ्रू रेव्हेन्यू आणण्यातच गेला पाहिजे. तिकडनं कन्सिस्टंट रेव्हेन्यू मी चर्न करायला लागलो, देन मी थोडंसं लक्ष काढणार माझं ऑपरेशन मधनं, बिकॉज मला हे अजून वाढवायचंय. देन सेल्स मधनं रेव्हेन्यू येतोय, लिटल बिट सम इज रिमेनिंग, आय हायर एनी ज्युनियर सिनियर पर्सन हु कॅन टेक केअर. आय विल नॉट से मॅनेज, टेक केअर की मी बाजूला असताना किंवा मी मार्केटिंग सेल्स करत असताना हे बंद नाही पडलं पाहिजे. म्हणून तू काळजी घ्यायची. राखणदार म्हणून मी एखादा घेऊ शकतो. बरोबर. ॲज आय एम इन्क्रीजिंग सेल्स, माझी प्रोडक्शन मध्ये अजून एफर्ट्स मला लागणार आहेत, देन आय कॅन ट्रेन. ओके तू आहेस आता, तुझ्यासोबत अजून एक पर्सन घे. सो नाव इवन दो आय एम अवे फॉर सम मोर टाइम, यू गाईज टेक केअर, यू गाईज फॉलो. आय कॅन ग्रॅज्युअली इन्क्रीज दॅट वाईल आय एम वर्किंग ऑन एक्सपान्शन. विचार असा जर असेल तुमचा की मी पैसे ओतले आणि हे झालं, नो फिनिश्ड. नो इट कॅनॉट हॅपन ना. बिकॉज स्ट्रॅटेजी काय असतं, मी हे बघत होतो, ऑडिओ वगैरे ऐकत होतो, आर्ट ऑफ वॉर, संजू. व्हॉट इज स्ट्रॅटेजी? स्ट्रॅटेजी अलोकेशन ऑफ राईट रिसोर्सेस ॲट द राईट टाइम. So you will say I am struggling for day-to-day survival and I will build a team in operations. It's no way going to work. तुम्ही सेल्स मध्ये स्ट्रगल करताय बॉस. Why are you building team in operations? Right. Focus on revenue first. रेव्हेन्यू स्टेबल केला मग ऑपरेशन्स कडे या. राईट. असं सिम्पल. रेव्हेन्यू होत नाहीये मग मार्केटिंग कडे जा, कस्टमर्स पर्यंत पोहोच. हा म्हणजे सेल्स होत नाहीये तर इन्क्वायरीज नाहीये. इन्क्वायरीसाठी मार्केटिंग करावं लागेल. मार्केटिंग, डू द मार्केटिंग, डू सेल्स. एक्झॅक्टली. देन थिंक ऑफ ऑपरेशन्स. राइट. पीपल स्टार्ट उल्टा. ऑपरेशन फर्स्ट पहले फॅक्ट्री लगाएंगे फिर सेल्स देखेंगे. नाही होता ना. खूप वेळा असं नाही काय, सगळं इन्व्हेस्ट झालंय, ऑपरेशन्स काय म्हणतात, सगळ्या फॅक्टरी रेडी झाल्या आणि मग मी शोधतो की आता कस्टमर बायर कुठे, दुकान टाकायचं आणि नंतर शोधायचं की कस्टमर येत नाही, आणि मग मार्केटिंगचा विचार करायचा. सो त्याच्याच सोबत आपण मार्केटिंगवरती जर वळलो तर खूप वेळा असं होतं की लोक शॉप, बिझनेस, हॉटेल, कॅफेज अशा भरपूर गोष्टी आहेत जेव्हा बिझनेस सुरू करतात आणि थोड्याशा डिमांड त्यांना लक्षात आलेली असते. बट मी खूप वेळा बघितलं, तुम्ही ऑब्झर्व केले का मला सांगा, की मार्केटिंग बजेटचा प्रश्नच नसतो. मार्केटिंग बजेटच नसतं. देर इज नो मार्केटिंग बजेट. सो मी विचारतो की सर हा बोर्ड कितीचा आहे? म्हणजे की 1 लाख रुपयाचा बोर्ड आहे शॉपवरती किंवा ऑफिसवरती. सर मार्केटिंग बजेट किती आहे मंथली? की मला काय आयडिया नाही आहे, तुम्ही सांगा मला काय करायला हवं. आणि मी जेव्हा म्हणतो की ठीक आहे तुमचा टर्नओव्हर एवढा, किती टार्गेट आहे तुमचं, युजली असंच आपण प्लॅन करतो ना, वी प्लॅन फॉर अ इयर. बरोबर. नाही 5 कोटीचा 1 कोटीचा वॉट एव्हर द नंबर आहे. ठीक आहे सर, तुम्ही कॅल्क्युलेशनने मला आयडियल फिगर विचारत असाल तर 100,000 50,000 1 लाख तुम्हाला महिन्याला लागतील. सो
नाही आता एवढा तर नाही विचार केला, पण मी बघून सांगतो तुम्हाला. माझं एक 10-12 हजार रुपयामध्ये काम होईल. लिटरली दिज आर द आन्सर्स. 100% ट्रू. सो मार्केटिंगमध्ये पहिले तर प्रश्न हा आहे की बाबा मार्केटिंगसाठी बजेट का नसतं किंवा का ठेवत नाही, हे खरं आहे का पहिले तर, आणि किती वेळा ऑब्झर्व झाले, आणि वाय हे बजेटिंग का एवढं इम्पॉर्टंट आहे सगळ्या गोष्टींसाठी. एक आपण क्लॅरिटी घेतली की कुठून कोणती गोष्ट सुरू करायला पाहिजे. सो वाय मार्केटिंग, किती पर्सेंटेज ऑफ मार्केटिंग आणि काय रोल प्ले करतो, आणि वाय नीड कन्सिस्टन्सी इन मार्केटिंग. सर्वात पहिले कमिंग टू बजेट, की मार्केटिंग बजेट काय. तुम्हाला एक फन फॅक्ट सांगू का, हसाल तुम्ही खूप. 80% ऑफ द बिझनेसेसमध्ये मार्केटिंग काय, कशाचाच बजेट नसतो. ॲक्च्युली कशाचाच बजेट नसतो. नॉट हायरिंग, नॉट ॲडमिन परचेसेसमध्ये काय, इन्फ्रास्ट्रक्चर, कशाचाही बजेट नाही. इन्फ्रास्ट्रक्चर इव्हन मी हे पण बघितलं, इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यावर विचार करतात की पुढे काय करायचं. बजेट नसतो. इथं खूप मोठी चूक होते, खूप मोठी चूक होते. वी हॅव लाईक, मी खूप जवळही काम करतोय, मिस्टर सुधीर कदम सर म्हणून. ही हॅज बीन इंडिया हेड ऑफ सुझुकी स्पेअर पार्ट्स असं. सो ते जेव्हा त्यांचे कॉर्पोरेट एक्सपिरियन्सेस शेअर करतात ना, सो विशेष की कॉर्पोरेट्समध्ये बजेटच्या बाहेर एकदा ठरलं वर्षभरात काय स्पेंड करायचं, कुठे स्पेंड करायचं, अपार्ट फ्रॉम बजेट यू कॅन नॉट स्पेंड इवन अ पेनी. नाहीच स्पेंड करू शकत. या लेवलचं डिटेल्ड मायक्रो बजेटिंग असतं. बरं, आता आपल्याला ॲज अ मायक्रो स्मॉल मिडियम ऑन्टरप्रेन्योर ते करणं पॉसिबल आहे का? आय सेड टू सम एक्सटेंट इट इज पॉसिबल. कमिंग बॅक टू मार्केटिंग बजेट, हाऊ मच वी शुड कीप. तर लोकांना त्यांच्या बिझनेसची आयडिया पाहिजे की मी किती अफोर्ड करू शकतो. राईट. इफ लेट्स से दिस बॉटल इज माय प्रॉडक्ट, ओके, अँड दिस हॅज अ मेकिंग कॉस्ट ऑफ 100 रुपीज, आय एम सेलिंग इट ॲज 200 रुपीज प्रॉडक्ट. माझा प्रॉफिट मार्जिन किती आहे ह्याच्या पाठीमागे? 100 रुपीजचा मार्जिन आहे. सो इफ 100 रुपीज इज मार्जिन ऑफ दिस, तर या प्रॉडक्टला विकण्यासाठी मी किती अफोर्ड करू शकतो? 10% ऑफ माय प्रॉफिट, 20% ऑफ माय प्रॉफिट, 30% ऑफ माय प्रॉफिट, और 40% ऑफ माय प्रॉफिट. इफ आय केम टू रिअलायझेशन की नाही बॉस, टॅक्सेशन जाऊन, माझे स्वतःचे इंटरेस्ट भागवून, ऑफिस EMIs भागवून, आय कॅनॉट अफोर्ड मोर दॅन 10% ऑन माय प्रॉडक्ट. दॅट इज युअर बजेट. दॅट इज युअर बजेट. सिम्पल वे. एकदम. डोंट गो इन कॉम्प्लेक्सिटीज. एक्सेल्स मध्ये जाऊ नका, गुगल शीट वरती जाऊ नका. व्हॉट इज माय प्रॉडक्ट, मला मार्जिन किती उरतोय, आणि त्या उरलेल्या मार्जिन मधनं मी कोणता पीस देऊ शकतो. जबरदस्त. ॲज अ मार्केटिंग स्पेंड, थिंक बॅकवर्ड. तिथं तुम्हाला कळते की ओके, जर माझी ॲक्विजिशनची कॉस्ट अगेन 100 रुपये प्रॉफिट मार्जिन असताना जर माझी मार्केटिंगची कॉस्ट ही 30 रुपयापेक्षा वरती गेली, इट इज अलार्मिंग फॉर मी, एक क्लायंट आणण्यासाठी. बडा कॅल्क्युलेशन नसतो लोकांकडे. बरोबर आहे. मिसिंग असतो पूर्णपणे. क्लॅरिटी नाही ना, याच्याबद्दल विचार नाही केला. बरं, याच्याबद्दल मला काढण्यासाठी, याचा बजेट काढण्यासाठी मला याची कॉस्टिंग बघायला पाहिजे. मला कितीला बनवायला पडतंय, किती जागेमध्ये मी करतोय, माझ्याकडे लोक किती कामाला आहेत, फिक्स्ड कॉस्ट काय महिन्याचं, व्हेरिएबल कॉस्ट काय, आणि मग मला डिराईव्ह होईल की प्रॉडक्टची ऍक्च्युअल कॉस्ट किती आहे. आणि देन मी ठरवू शकेल की ओके, हा, दिस मच आय कॅन गिव्ह, दिस मच आय मस्ट कीप. वा, ग्रेट आन्सर. पीपल डोंट कन्सिडर मार्केटिंग बजेट ॲज अ प्रोडक्ट स्पेंड ना. एक्झॅक्टली. चुकतं इथे. खूप मेजर ब्लंडर होतो. राईट. इट इज युअर प्रोडक्ट स्पेंड ओनली. एक्झॅक्टली. इट इज युअर प्रोडक्शन कॉस्ट. तुम्ही त्याच्यातच पकडात. डोंट कन्सिडर इट ॲज अ ॲडिशनल कॉस्ट. बरोबर. जर तुम्ही त्यासोबतच काउंट केलं, जसं टॅक्सेशन काउंट करतो, 100 रुपयाची बॉटल आहे, 20% माझे जाणार आहेत, 18% GST, 2% ट्रान्झॅक्शन चार्ज, व्हॉट एव्हर. राईट. सो मेकिंग 100 रुपीज प्रॉफिट, कट डाऊन 20, 80 उरतात. बरोबर. ओके, सो जसं आपल्याला कळतं की हे 100चं आहे, पण मला 120लाच विकावं लागणार आहे, 80 उरणार आहे. इन दिस सेम प्लेस आय नीड टू पुट दॅट मार्केटिंग कॉस्ट ऑल्सो, की ओके, एवढं मला ह्याला विकायला लागणार आहे, मग एवढे उरणार आहेत. वा, कम्प्लीट पिक्चर येतो. सही आहे. नाहीतर आपल्याला दिसतंय अरे हा, तसं तर माझं प्रोडक्ट इज गुड, मला चांगले मार्जिन्स येतात, पण कॅश का उरत नाही. सही आहे. तुम्ही ही कॉस्ट कन्सिडरच नाही. आणि अजून एक पण आहे, कमी जास्त कधी होतं की लोकांना असं वाटतं की मार्केटिंग जेव्हा करतात तर तिथे खूप वेळा मी असं बघितलंय की जे एक तर रेफरन्सने बिझनेस सुरू झालेला असतो, ठीक आहे ना, देर इज नो मार्केटिंग, किंवा एका लोकेशनला सुरू केलेलं आहे. सो त्या लोकेशनला एक इनॉग्रेशन होतं, मग त्याचं त्यांना ते एक मार्केटिंग कन्सिडर केलं जातं. त्यानंतर लोक नेटवर्किंग फोरम्स जॉईन करतात, तिथून एक सुरू होतं. सो मी अजून एक पण थॉट प्रोसेस बघितलाय की तिथे मार्केटिंगवरती इन्व्हेस्टमेंट, किंवा आता आपण म्हणूया सोशल मीडिया मार्केटिंग, ठीक आहे. सो हा मार्केटिंगचा एक पार्ट आहे, सोशल मीडिया मार्केटिंग. तुम्ही आज नेटवर्किंग करता, दॅट इज ऑल्सो मार्केटिंग. सो ही जी कॉस्ट जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतोय सगळी, तर तेव्हा आपण डिफरन्शिएट करायला हवं की
ओव्हरऑल माझी कॉस्ट काय आणि कुठे किती अलोकेट करायचं. पहिले तर सिम्पल तुम्ही लँग्वेज सांगितली की बाबा हा प्रोडक्ट आहे 200 रुपयाचा, त्यातलं मी किती अफोर्ड करू शकतोय, ती माझी मार्केटिंग कॉस्ट, आणि त्यातला मी किती पार्ट कुठे अलोकेट करू शकतो. सो मला वाटतं की याने खूप सिम्पल होऊन जाईल की बाबा आपण मार्केटिंगला किती बजेट ठेवायला हवेत, का ठेवायला हवेत. मला वाटतं सगळ्यांकडे आन्सर असतं. विषय हा आहे की अजून एक विषय आहे तिकडे पुढे की सेल्स, मार्केटिंग आणि ब्रँडिंग यातला फरक पण खूप वेळा लक्षात येत नाही. 100% नाही येत. कारण मी एक ऑब्झर्व केलं की ब्रँडिंग म्हणतात आणि लोक म्हणतात की माझा बिझनेस नाही वाढला. मग आम्ही त्यांना म्हणतो की लीड जनरेशन म्हणतात आणि तिथे म्हणतात की क्वालिटी लीड्स नाही आहेत. सो हा एक कॉन्सेप्ट मी बघितला याच्यामध्ये. ब्रँडिंगला इन्व्हेस्टमेंट केली आपण अँड देन वी कॅल्क्युलेट द सेल्स. सो ह्याच्याबद्दल काय तुम्ही डिफरन्शिएट सांगा. लेट अस कन्सिडर इट ॲज वन बकेट. ओके, आपण एकाच बकेटमध्ये याला उचलूयात की ब्रँडिंग, मार्केटिंग ह्याला एका ह्याच्यात. सेल्स इज अ डिफरंट पार्ट. राईट. ब्रँडिंग, मार्केटिंग ह्याला एका बकेटमध्ये करूया. मार्केटिंगचा प्राईम गोल काय कोणत्याही बिझनेससाठी? टू प्रोव्हाइड यू क्रेडिबिलिटी, विजिबिलिटी आणि लीड्स. राईट. क्रेडिबिलिटी म्हणजे ब्रँडिंग. राईट. बरोबर. विजिबिलिटी म्हणजे आपले कोणतेही कॅम्पेन्स जे आपल्याला आयबॉल्स आणून देतील. राईट. कस्टमर्सला कळेल की भाई हे काहीतरी आहे आणि हे असं असं आहे, हे लोक करतात. आणि लीड जन इज इन्क्वायरी जनरेशन. राईट. विजिबिलिटी ओरिएंटेड कॉन्टेंट डिफरंट आहे, क्रेडिबिलिटी ओरिएंटेड कॉन्टेंट डिफरंट आहे, आणि लीड जनरेशन डिफरंट आहे. सो इफ आय वॉन्ट टू डू मार्केटिंग फॉर माय बिझनेस, मला सर्वात पहिले ही क्लॅरिटी पाहिजे. ओके, व्हॉट आय एम लुकिंग फॉर. मला क्रेडिबिलिटी वाढवायची आहे माझी, मला विजिबिलिटी वाढवायची आहे माझी, का मला लीड जनरेशन. जर क्रेडिबिलिटी वाढवायची आहे, व्हॉट आय शुड डू, इट्स टोटली डिफरंट. मला प्रॉडक्ट क्वालिटी बद्दल बोललं पाहिजे, मला कस्टमर केस स्टडीज बद्दल बोललं पाहिजे, माझ्या सक्सेस स्टोरीज बद्दल बोललं पाहिजे, मी माझ्या व्हॅल्यूज बद्दल बोललो पाहिजे. राईट. दॅट इज वेअर आय एम गेनिंग क्रेडिबिलिटी. जर मला विजिबिलिटी वाढवायची आहे, आय कॅन गो अँड डू सम कॉन्ट्रोवर्सी, डू पॉडकास्ट, विजिबिलिटी वाढवण्यासाठी. हायर अ इन्फ्लुएन्सर जो की ट्रेंड करत असेल किंवा फॉलो अ ट्रेंड, विजिबिलिटी वाढली. बट द मोमेंट आय सी लीड जनरेशन आउट ऑफ इट, लीड जनरेशन मध्ये कसं आहे, लीड जनरेशन मध्ये आय एम स्काउटिंग माय राईट प्रॉस्पेक्ट ना, माझ्या प्रोडक्टसाठी योग्य कोण आहे. मग त्याच्यासाठी मी हंटिंग करणार. राईट. मी व्हिडिओ ऍड्स दाखवणार, मी बॅनर्स लावणार. त्या बॅनर्स मध्ये मी स्वतःच्या प्रोडक्टला एक पोझिशनिंग देणार की जर तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे तर माझ्याकडे त्याचं सोल्युशन आहे. सो यू कम हिअर. That is lead generation. Now, if you calculate credibility activities in terms of generated leads, तुम्ही मिस करताय. सही आहे. It is not that. Credibility generated activities किंवा visibility साठीच्या ऍक्टिव्हिटीज ह्या परसेप्शन क्रिएशनच्या गोष्टी की जसे मी आता इथे पॉडकास्ट मध्ये येऊन गेलो, ज्यांनी कोणी पण हा 30-40 मिनिट्स आपला कॉन्व्हर्सेशन जो काय असेल तो ऐकला, he will have a fair clarity. Okay, if I want to ask any business question, I can go to this person. Right. he बोलतोय आणि हा थॉट प्रोसेस आहे आणि हे यांच्याकडे नॉलेज आहे. I created a perception. राईट. मी असं म्हणलो का मला कॉन्टॅक्ट करायला. This is not lead generation. This is we are creating credibility, we are creating visibility. Right. It is perception driven. Right. ह्याच्यात जर मी तुमच्याशी उद्या भांडत बसलो, काय सर पॉडकास्ट नाही चालला यार, प्रॉस्पेक्ट्स नाही मिळाले, नो वे. पर्सनल ब्रँडिंग मध्ये हा कधी कधी चॅलेंज येतो. क्लॅरिटी नाहीये ना, मी का करतोय, वाय आय एम डुईंग दिस. आय एम डुईंग दिस फॉर क्रेडिबिलिटी, विजिबिलिटी और लीड जनरेशन. इफ आय एम डुईंग इट फॉर लीड जनरेशन, थिंग्स आर डिफरंट. फक्तच मला आयबॉल्स हवेत लोकांचे. ते इन्फ्लुएन्सर्स असतात ना, ते कॉन्ट्रोवर्सी अडकलेले असतात, ते डॉली चायवाला. विजिबिलिटी, राखी सावंत, विजिबिलिटी, कम्प्लीट विजिबिलिटी. बट क्रेडिबिलिटी आहे, नो. लीड जनरेशन करू शकता, नो. राईट. सो पर्सनल ब्रँडिंग साठी तुमच्या प्रॉस्पेक्टला हे म्हणजे सर्वात पहिलं फर्स्ट बेसलाईन करा, क्लॅरिटी. तुम्ही का करताय. राईट. लीड्स हव्यात म्हणून करताय. सही आहे. लीड्स कॅन बी अ बाय प्रॉडक्ट. राईट. वी कॅनॉट प्रॉमिस इट. तुम्हाला क्रेडिबिलिटी हवी म्हणून करताय का तुम्हाला फक्त झळकायचं. राईट. जिकडे तिकडे. राईट. म्हणून तुम्ही करताय. सिम्पल क्वेश्चन. आणि ह्यातच ती क्लॅरिटी आहे. यातनच क्लॅरिटी आहे. जबरदस्त. वा. मला असं वाटतंय की आपण ऑपरेशन्स, माइंडसेट, ज्या आपण प्रॉमिस केल्या होत्या गोष्टी की कसं बाहेर पडायचं, कुठे आपण अडकतो, मार्केटिंग का केलं पाहिजे, मार्केटिंग मधला ऍस्पेक्ट पण घेतला आपण की बाबा काय म्हणतात, मार्केटिंग काय, सेल्स काय आहे, लीड जनरेशन काय, पर्सनल ब्रँडिंग काय आहे. सो हे सगळं काय करायचं. सो मला असं वाटतं की याच्याने खूप लोकांना क्लिअरिटी आली असेल.
सो मी तुमची लिंक्डइन आणि इंस्टाग्राम ID डिस्क्रिप्शनमध्ये देतो, म्हणजे लोक आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतील. लीड जनरेशन देर इज अ लीड जनरेशन. आता लीड जनरेशन मी ज्याबद्दल बोलतोय. ठीक आहे. सो मस्त, मला मजा आली, कारण तो काय ना थॉट प्रोसेस इम्पॉर्टंट आहे की आपण कसं ग्रो होतं, काय होतं. मला खूप व्हॅल्यूज मिळाली अँड जेन्युइनली फिलिंग की यार, कारण आम्ही ऑलरेडी त्या फेजमध्ये आहोत की कसं काय स्केल करायचं आहे, कशा कशा पद्धतीने आपण ग्रो होऊ शकतो, क्लायंटना ग्रो करू शकतो. सो तुम्हाला हा कसा वाटला पॉडकास्ट तुम्ही सांगा पहिले. सो हाऊ यू फील, आणि अजून काही सांगायचं असेल. सो थँक्यू सो मच फर्स्ट ऑफ ऑल टू यू, आधी पण बोललो, फॉर गिविंग मी दिस इन्व्हिटेशन ऑफ कमिंग हिअर अँड शेअरिंग. आणि तुम्हाला रिलेट जास्त ह्याच्यामुळे झालं बिकॉज समवेअर यू आर इन टू दॅट जर्नी अँड यू आर फॉलोविंग इट. आणि मला तर खूप म्हणजे आधीपासूनच मजा येते बिझनेसबद्दल बोलत असताना किंवा काम करत असताना. इट्स लाईक वही तो है जो है सो है, राईट. सो इट इज ऑल अँड एव्हरीथिंग ऑफ माइंड. सो आय एन्जॉय हॅव्हिंग बिझनेस कॉन्व्हर्सेशन्स विथ पीपल. सो थँक्यू फॉर गिविंग मी अ चान्स. आणि जेवढे पण व्ह्युअर्स आहेत, आय होप तुम्हाला व्हॅल्यू मिळाली असेल. आणि वन लास्ट मेसेज फॉर ऑल ऑन्टरप्रिनर्स, प्लीज, तुम्ही खूप हार्डवर्किंग आहात, यू आर डुईंग युअर बेस्ट, यू आर प्रोव्हाइडिंग फॉर पीपल. तुम्ही लोकांना पोटास लावताय, आपण एक म्हणू शकतो ना, सर्वांना तुम्ही रोजगार प्रोव्हाइड करताय, तुम्ही लोकांच्या फॅमिलीजसाठी खूप प्रचंड काम करताय, स्वतःच्या फॅमिलीसाठी प्रचंड काम करताय. या सगळ्या गोष्टींमध्ये डोंट फॉरगेट अबाउट युअर सेल्फ, डोंट फॉरगेट टू इन्व्हेस्ट फॉर युअर ओन ग्रोथ, इन्व्हेस्ट टाइम फॉर युअर ओन बिझनेस अँड फॉर युअर ओन सेल्फ, राईट. आणि खरंच असे जर ऑन्टरप्रिनर्स सगळेजण काम करायला लागले फोकस्ड इन देअर बिझनेस अँड स्केलिंग, मला वाटत नाही आपल्याला नंबर 1 इकॉनॉमी बनायला आणि भारताची सोशिओ इकॉनॉमिक स्टेट बदलायला वेळ लागेल. डेफिनेटली. अँड दॅट इज म्हणजे माझा अल्टिमेट प्राईम फोकसच तो आहे. जेव्हापासून मी सुरू केलं आहे हे सगळं, एकच गोल आहे, द इंडियन फ्लॅग, दॅट्स इट. सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन जी आपल्याला आज दिसते की देर इज इकॉनॉमिक डिस्पॅरिटी, अनएम्प्लॉयमेंट एवढा मेजर इश्यू बनून झालेला आहे. दिस वी कॅन किल विथ ऑन्टरप्रिनरशिप, विथ राईट माइंडसेट. आणि कुठे ना कुठेतरी तुमच्या माध्यमातून म्हणा, आणि प्रत्येक तो ऑन्टरप्रिनर जो काही ना काहीतरी छोट्या स्केलवरती करतोय, दे आर पुटिंग देअर एफर्ट्स टुवर्ड्स इट. सो वी ऑल डिझर्व अप्लॉज, वी ऑल डिझर्व सम काइंड ऑफ रेकग्निशन. राईट. सो कीप प्राऊड ऑफ युअर सेल्फ अँड कीप ग्रोईंग. थँक्यू सो मच. मजा आली पॉडकास्टला. सो मला असं वाटतं की तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या तुमच्या या जर्नीसाठी, आणि भरपूर कामं आपण अजून एपिसोड करावे. ठीक आहे ना? थँक्यू सो मच. थँक्यू.